यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात। पालकमंत्र्यांच्या वाहनानं मिनी लेलँडला दिली धडक, चालक गंभीर जखमी। अल्पवयीनाचं वय 18 वरून 14 वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत विचार सुरू। अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार, अजित पवार यांची माहिती। दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होणार, संजय राऊत यांची माहिती। जिंकेल त्याला उमेदवारी हे आमचं सूत्र, असंही वक्तव्य। यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कातच होणार। मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला अधिकृत परवानगी। बदलापूर आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात सुनावणी। न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना झापलं। पुढील सुनावणी ही 18 नोव्हेंबरला। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात शिरला साप। कार्यक्रमात गोंधळ झाल्यानं फडणवीसांनी थांबवलं भाषण। कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात। गीता गवळी भायखळा विधानसभेसाठी इच्छुक, मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट। रामदास आठवलेंकडून भाजपकडे 8 ते 10 जागांची मागणी। महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका, रामदास आठवलेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आरपीआय सोबत यावं। मी आरपीआयचं नेतृत्व सोडायला तयार, रामदास आठवले यांचं मोठं विधान। शिवसेनेचा पूर्ण पोवाडा राऊतांनी केला, या गाण्याचा उपयोग होणार नाही। ठाकरे गटाच्या गाण्यावरून शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांची जोरदार टीका। नवरात्र उत्सवासाठी उभारलेला मंडप हटवल्यानं शिंदे गटाच्या विजय मानेंनी पोलिसांसमोर घातला धिंगाणा। मंडपावरून ठाकरे शिंदे वाद पेटला। पुण्यात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। निगडीच्या बाजार समितीच्या परिषदेतून सत्तारांचा खाडता पाय।